पप्या भाऊ एकटेच आहेत जे माझी मदत करू शकतात. दामू काकाने तर आशा त्यांच्या फोनवरून फोन करू का? त्यांच्याकडे पप्या भाऊंचा नंबर कसा असेल? पप्या भाऊ तुम्ही? हो, मी किती याचा तुमचाच विचार करते आणि तुम्ही देवावानी खिडकी जवळून उभं राहिलात. पण तुम्हाला कसं कळलं मला तुमच्या मदतीची गरज आहे? अगं या देवाला एका देवानंच पाठवलंय. आई कसं ग लक्ष तू? अगं म्हणजे सारंगनं पाठवलंय, पण मला खिडकीत नको उभा करू, कारण मला जर इकडं कोणी पाहिलं ना तर माझ्या नगरकरांच्या गृहातल्या प्रवेशावर आजन्म बंदी येईल. बापरे, तुम्ही आत या. हा. छोट्या मालकांनी पाठवलं होय, पण बरं झालं तुम्ही आलात. त्यांनी काही खाल्लं नसेल आणि मी काही खाल्लं नाही म्हणून त्यांना कोणी काही दिलं तरी ते खाणार नाही. आईने डब्बा दिला होता तो त्यांच्यापर्यंत पोचवायचा होता आणि त्यांची औषधं पण नेमकी माझ्याकडेच राहिली, ती पण द्यायची होती. काय झालं, जमल ना? तू काही खाल्लं नाही म्हणून तिकडं तो पण जेवला नसेल. एकमेकांना न भेटता कसं काय कळतं राव तुम्हाला? मला ना तुमच्या दोघांकडे पाहून प्रेमाचा अर्थ रोज नव्यानं समजतोय. अरे बाप, ज्या करता आलो होतो ते राहिलच की. हा घे, हा मोबाईल फोन तुझ्यासाठी. आता तू मला संदेश न करता या पोस्टमनची गरजच पडणार नाही. ओके मी थँक्यू. पप्या भाऊ मला नाही घेता येणार. का नाही घेऊ शकणार? अगं मला भाऊ मानतीस ना, मग भावाकडून फोन नाही घेऊ शकत? अगं तसं पण हा एक्स्ट्रा आहे. पण अगं खरंच हा बघ, हा माझा फोन आणि हा एक्स्ट्राचा फोन. अगं माझ्याकडून तुमच्या लग्नाचं गिफ्ट समज. अहो तुम्ही एवढं केलंय आमच्यासाठी, आता कसलं गिफ्ट? संकट येत नाही की मारुती बनून हजर असता. हे एकदम बरोबर उदाहरण दिला ताई तू. तसं बी या जन्मात माझं लग्न होईल असं वाटतच नाहीये. इच्छा नसताना ब्रह्मचर्य पत्करावं लागतंय मला. हो पण खरंच सांगते पप्या भाऊ, तुम्ही आमच्यासाठी देवाचे दूत आहात. एवढी भीती असताना पण नेहमी धावून येता. स्वतःच्या चेहऱ्यावर तर कायम हसू असतच, पण दुसऱ्यालाही हसवत असता. खरंच तुमच्या वाटेला पण किती अडचणी असतील, पण थोडा वेळ का असेना आम्ही आमचं दुःख विसरून जातो. बस बस, आता काय बोलू? इमोशनल झालं की बोलायला लय जड जातं राव. बर मी जातो, कारण काय या हनुमानाला ना शेपूट आहे ना ती पेटवायची ताकद आहे. मी जर गावलो ना तर रावसाहेब हा हनुमानच पेटवून देतील. हा घे मोबाईल फोन, मी येतो. अहो पण हा डब्बा आणि हा औषध? या परिस्थितीत मला पण आज जाता येईल असं वाटत नाही. तू सारंगला फोन लाव ना, तो काहीतरी कल्पना काढल नक्की. पण फोन कसा लावायचा? त्यांचा नंबर? त्यांचा नंबर सेव्ह केलेला आहे. ओके मध्ये एक आकडा दाब का डायरेक्ट भाऊंना फोन लागेल. हा मी पळतो म्हणजे लंगडतो. अहो पण पप्या भाऊ, पप्या भाऊ मुक्ता, तुम्ही काही खाल्लं नसेल ना? भूक लागली ना? अरे देवा,
ढेकर म्हणजे एकतर पोटभर खाल्लं असणार नाहीतर काहीच खाल्लं नसणार. मुक्ता, अगं माझं पोट मोकळं असलं ना की मला ढेकर येतात. हा बराबर. नवरात्रीत नाही का तुम्हाला सारखे ढेकर? पण तेव्हा तर पोटभर खाल्लं होतं म्हणाले ना? आणि तुम्हाला किती ढेकर येते आहेत? हो, कारण मला खूप गॅस झालाय. दुपारपासून मी दुपारपासून काय? म्हणजे तवा पण उपाशी होता का? हो, तो निरंकार उपास धरला असताना माझ्या घशाखाली तरी कसा घास उतरला असता ग. हे पण मुक्ता, तू काळजी करू नकोस. हे बघ, दादांनी जरी तुला अट घालून अडकवलं असलं ना तरी ते फक्त आजच्या रात्री पुरतच. उद्या आपण एकत्र असू. हो पण हे कसं शक्य आहे? काय ना मुक्ता, हे बघ, उद्या सकाळी बातम्यांमध्ये आणि वर्तमानपत्रात छापून येईल की रावसाहेब नगरकरांनी तुला सून म्हणून स्वीकारलं. आणि त्यात जर त्यांना हे कळलं ना की तू आउट हाऊस मध्ये, तर पत्रकार परत येतील आणि प्रश्नांचा भडीमार करतील. त्यामुळे त्यांना आपल्याला एकत्र ठेवावंच लागेल. वय तरी पण आपण कोणती पण परीक्षा द्यायची तयारी ठेवूया. सुरुवातीला जेवढी काय संकट यायची तेवढी येऊ द्या, आपण हिमतीनं तोंड देऊ. हो, ते करूच. पण मुक्ता, मला खूप भूक लागली यार. आता माझ्या या भुकेला मी कसं तोंड देऊ? अरे देवा, विसरलेच. माझ्याकडे आईने दिलेला जेवणाचा डब्बा आहे. नेमकी तुमची औषधं पण माझ्याकडेच राहिली आहेत. पण यो डबा तुमच्यापर्यंत कसा पोचवायचा? तुम्ही येता का घ्यायला? अवघड आहे ग ते. मग मी येते. नाही नाही, नको नको. ए मुक्ता, तू नको येऊसा, नाहीतर काय होईल माहितीये का, आपल्या दोघांचा राग तुझ्या एकटीवर निघेल. त्यापेक्षा आज आपण कोणतीच रिस्क नको घेऊया. आजचा एक दिवस जरी मी नाही जेवलो तर काही फरक नाही पडत का? हो पण तुम्हाला भूक सहन नाही होणार. होईल का? तुझा तो गुण पण माझ्यात आला. हे करेन सहन.